मुलचंद मॉलमध्ये. आणि तुम्हाला खरं सांगते, मी इथेच साड्या घेते. माझ्या दिवाळीच्या काही पण शॉपिंग असू दे, मी इथे येते. हे शॉपचं नाही, बाकीचं. आम्ही मागे एक डिझाईन कॅफे म्हणून आहे बानेरला, खूप मोठा ब्रँड आहे तो डिझाईन कॅफेचा. गाईज, ही साडी मला खूप जास्त आवडली आहे. हे बघा याच्यावरचं वर्क. त्यांना लोक कमेंट्स करतात काय कंटेंट असतं, काय पण टाकत असते किंवा बालिशे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय मस्त साड्यांची शॉपिंग करायला. तर कुठे चाललोय मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो गाईज, मी रेडी झालेली आहे. कुठं जायचं आहे मी तुम्हाला सांगतेच गाडीच बसल्यावर. तर असा लुक आहे आजचा माझा. ही साडी वेअर केली आहे, वर्ष होऊन गेलं तेव्हा हिला मी परत एकदा घातली आहे. आणि माझं आवरलं आहे सगळं, म्हणजे मी आवरून अर्धा तास वाट बघते आहे तरी आधीचं आवरलं नाही. अजून इकडे तिकडेच फिरतोय, कुठला शर्ट घालू, कुठलं काय करू, हेच डिस्कशन त्याचं चाललं आहे. आणि अर्धा तास मी वैतागली आहे रेडी होऊन, म्हणजे माझा मेकअपसुद्धा निघून जाईल माहिती आहे यांच्या नादाला लागून. तर आता झालं का? झालं. तर आता निघतोय आम्ही फायनली. कुठं जातोय हे मी तुम्हाला सांगतेच पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. काय रे? आमची कचरेवाली येत नाही ना, 5-6 दिवस झालं. कचराच ठेवावा लागतो तसाच, टाकायचं कुठं प्रश्न येतो मोठा. मग आता आम्ही गोळा करून नेणार आहे एका गोणीत भरून ना. हा, मग एखाद्या ठिकाणी कचरा जिथं असेल तिथं ठेवता येईल. बर, टाकते मी, थांब. आईज, आम्ही पोहोचलोय इथे मुलचंद मॉल, पुण्यातील नामांकित मिल मुलचंद मॉल. थेट मिळते ग्राहक. गर्दी बघा तुम्ही, गर्दी बघा बघा हे. तर गाईज, आम्ही पोहोचलोय मुलचंद मॉलमध्ये. तर आल्या आतमध्ये आल्या मालक म्हणतात, ते काय तुम्ही परत दिसले नाहीत बरेच दिवस. म्हटलं आलो आता येत राहू. त्यांच्या शॉपचं वैशिष्ट्य आहे डायरेक्ट मिल ते ग्राहक, म्हणजे मिलच्या प्राईसमध्ये ग्राहकांना देणार. एवढ्या लांबून बोलतोय, आधी काय माहिती मला माईक कधी घेऊन देतोय छोटा. नुसता मागू बोलतोय, काय मागवत नाही. गाईज, ही साडी मला खूप जास्त आवडली आहे. हे बघा याच्यावरचं वर्क, खूपच मस्त साडी आहे. तुम्हाला याचा पदर दाखवते मी. हे बघा, हा पदर आहे. हे बरोबर टाकतात आता साड्या. आता आम्हाला दोघींना एक साडी आवडली, ती बघणार. हे बघा, मुलचंद मॉल मध्ये आपल्याला आलेल्या नवीन मध्ये बनारसी सालू 7200चे सालू फक्त 3500 रुपयाला कट बॉर्डर मध्ये एकदम नवीन बनारसी व्हेरायटी मध्ये. दुसरं एक अजून आले आपले कमी बजेट असले तर
360 रुपयाला नवीन चालू बनारसी मध्ये पण ह्याच्यावर सेला पण येणार आहे तुम्हाला. हां पदर दाखवतो. आता एक सकाळ राहू द्या ज्याचे वगैरे ठेवले तर कुठं जाईल तिकडे मिक्स होईल नंतर बिल करायला सांगा मला हे 3 बिल का इथे ना त्यांच्या मागवून ठेवतो. अभी आज दिया आज का कस्टमर कल लेगा फिर बाद में लेकर आएंगे चेंज हो वो भी रिटर्न में चेंज हो उसके बदले हम 50 साड़ी 4 साड़ी सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं, ह्या दादाला व्हिडिओमध्ये घेतलेलं नाहीये. अगले संडे हाँ हाँ ठीक है, अच्छी ड्रेस पहन के आना फिर. तो एक काम कर दे, अगले संडे जो भी हम नेक्स्ट टाइम जो भी वीडियो बनाने आएंगे ना तो सब साड़ी जो है ना तू ही दिखा दे. अभी मैंने ये बोला इसकी जगह मीम डाल देना. हाँ ठीक है, नहीं कि हाँ, सब वैरायटी तू ही दिखा दे. हाँ घेते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेते. ठीक आहे. या ताईचं लग्न आहे ना तिकडे आहेत का? बोलले मी तिच्याशी. बोलले. जो मैं 2 छोरियां सुबह के वीडियो रेडी करने ठीक है. माहिर पड्डा का नहीं मैं का नहीं वीडियो. आम्ही ना इथे ॲक्च्युली प्रमोशनचा व्हिडिओ करायला आलो होतो मुलचंद मॉलमध्ये. आणि तुम्हाला खरं सांगते, मी इथेच साड्या घेते. माझ्या दिवाळीच्या काही पण शॉपिंग असू दे, मी इथेच येते. आणि इतकी गर्दी इथे, इतकी गर्दी आहे. खूप छान क्वालिटी पण भेटते आणि खूप मस्त मस्त साड्या भेटतात त्यांच्याकडे. ही मी जी साडी घातली आहे ही सुद्धा त्यांच्याकडेच घेतलेली होती मी. आणि आज मी एक ब्राईड होती इथे, म्हणजे माझे रील्स वगैरे बघते ती, तर इथेच मागेच दिसेल तुम्हाला. हा इथे पिंक आणि ब्ल्यू दिसते ना ड्रेस, तर त्या दोघी, तर त्यांना ही साडी आवडली. म्हटलं ही मी 1.5 वर्ष झालं तेव्हा इथे घेतली होती इथून, आता माहीत नाही मला, पण त्यांना ही साडी आवडली. प्लस त्यांना साड्या दाखवायला पण मी मदत केलेली आहे. तर खूप मस्त मस्त साड्या आहे. एक साडी मला इतकी आवडली, बट आता मी ती घेत नाही आहे लगेच, पण नक्कीच घेणार. हाँ हाँ, ये मैं डेली ब्लॉग बनाती हूँ. हाँ मतलब घर पे जो भी कुछ करते वो वाला, किधर जाती हूँ तो वो वाले. तर हे आहेत ओनर शॉपचे. आणि इकडे अजून एक हे पण आहेत. मॅडम व्हिडिओज बघतात माझे, हो ना? मॅडमला सांगा मी आले होते. हो सांगते. मॅडम सोबत आता बोलायला देतात ते तुम्हाला. आम्ही लास्ट टाइम पण आलो तेव्हा पण म्हटलेले मॅडम व्हिडिओ बघतात बरं का, म्हटलं हो. तर खूप मस्त इथे कलेक्शन आहे. वाव. अच्छा तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये या, मी येणार आहे परत. नहीं आ जाएगा 2 दिन में आ जाएगा. सांगा मी येणार आहे ते. आज संडे बंद है नहीं तो आज ही मिल मी जाएगा. नेक्स्ट रविवारी येईल परत, नेक्स्ट संडेला. मी या, मग भेटू आपण, है ना? मंगलवार को मिल जाएगा. आम्ही इकडे ब्लॉग बनवतोय. हाय करा. हाय हाँ कॉल करो मैं आप भेज भी दूंगा सारी और सब कुछ नहीं. किती क्यूट आहे. कोण आहे? हा तुम्ही दोघे पण या. हो मला मी लास्ट इयर आली होती ना इथे, तेव्हा पण मला ते सर बोलले होते की माझी मिसेस तुमचे व्हिडिओज बघते. ओ भैया भेटू नक्की नेक्स्ट संडेला. ओके. हां कपड़ा जो आप देख रहे हो वही कपड़ा मिलेगा. पिल्लू डोकून बघतीये, म्हटले आम्ही दोघी पण येतो. म्हटलं या. चला.
खूप साऱ्या साड्या बघितल्या तिथे. म्हणजे आम्ही खरं तर व्हिडिओ काढायला आलेलो, बट खरंच इथलं कलेक्शन मला खूप जास्त आवडतं. पाहून आता अशा 2-3 साड्या अशा मनात बसल्या आहेत, पण आता माझा नवरा मला घेत नाही खडूस. चलो चला. तर गाईज आम्ही आलेलो आहे जाऊन मस्त दुकानाची व्हिजिट करून आलो. ॲक्च्युली ना मला त्या शॉपचं प्रमोशन आलेलं, बट मी कायम तिथे साड्या घेते. म्हणजे तिथे गेल्यावर खूप सारे लोक मला ओळखतात, पण हे त्यांनी बघितलेलं आहे खूप वेळा. तर मग त्यांनी मला सांगितलेलं की आमच्या शॉपचा व्हिडिओ बनवा म्हणून. आणि इतकी गर्दी आहे तिथे, तरीसुद्धा त्यांनी मला व्हिडिओ काढायला बोलवलं. याचं आश्चर्य वाटतं आहे, कारण जे लोक ज्यांचे शॉप खूप फेमस असतात किंवा खूप सारा असा क्राऊड असतो, अशा ठिकाणी लोक व्हिडिओ काढा किंवा प्रमोशन करा सांगत नाहीत. कारण त्यांना काय वाटतं की आता एवढे कस्टमर आहेत आमच्याकडे, तर आम्हाला काही गरज नाही आहे ह्यांची किंवा असे व्हिडिओज काढायचे. बट त्यांनी बोलवलेलं, तर जाऊन आलो आम्ही मस्त. परत जे ओनर आहेत त्यांच्या मिसेस मला ओळखतात, व्हिडिओ कॉलवर पण बोलल्या नेक्स्ट टाईम आला की नक्की सांगा मला, मी येईल भेटायला तुम्हाला. तर म्हटलं ओके. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि इतका छान स्टाफ आहे तिथला. म्हणजे मी याच्या आधी जेव्हा पण शॉपिंगला गेलेली आहे, मला खूप छान एक्सपिरियन्स आलेले आहेत तिथे. तर आणि खूप मस्त, म्हणजे आजचं काम जे झालं ना खूप छान झालं, मला खूप भारी वाटलं. आणि असं खूप काय बोलतात, प्राऊड फील होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या शॉपमध्ये ते व्हिडिओ काढायला बोलवतात. हे शॉपचं नाही, बाकीचं. आम्ही मागे एक डिझाईन कॅफे म्हणून आहे बानेरला, खूप मोठा ब्रँड आहे तो डिझाईन कॅफेचा. आणि त्यांचे इंस्टाग्रामवरती 4,56,000 फॉलोअर्स आहेत त्या पेजचे. त्यांनी बोलवलं होतं व्हिडिओ काढायला. बानेरला गेलेलो आम्ही. तर पेमेंट पण खूप चांगला भेटला मला, खूप म्हणजे खूपच चांगला भेटला. एकदा मी जोस आलुकाज ज्वेलर्सचं प्रमोशन केलं होतं, त्यांचे व्हिडिओज बनवलेले. तर तेव्हासुद्धा मला खूप चांगला पेमेंट भेटला होता. आणि तसाच मला डिझाईन कॅफेचासुद्धा भेटला. आणि म्हणजे असं नाही का, खूप छान वाटतं. मी व्हिडिओज बनवते, लोक कमेंट्स करतात, काय कंटेंट असतं, काय पण टाकत असते किंवा बालिश आहे, असे लोक कमेंट्स करतात. तर माझी एक फ्रेंड आहे, ती मला म्हणते तुला ज्या गोष्टीतून फायदा होतो तर तू ती गोष्ट का नाही करायची, कर तू म्हटले. आणि तुझे व्हिडिओ छान असतात, आम्ही एन्जॉय करतो, आम्हाला आवडतात. आणि खूप असे लोक आहेत की त्यांना असे इनोसंट चाइल्ड चे माझे चाइल्डिशपणाचे व्हिडिओ आवडतात. तर मला निगेटिव्ह कमेंटचा खरंच काहीच फरक पडत नाही. मी उलट प्राऊड फील करते की एवढे लोक ओळखतात आहेत आणि एवढे चांगली कामं पण येतात आहे. त्याच्यामुळं मी खूप 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 लकी समजते मला स्वतःला. आणि जे लोकांनी माझे व्हिडिओज काढलेत, माझी बहीण, मम्मी किंवा आदित्य, हे तिघांना मी खूप वेळा व्हिडिओ काढ ह्या लोकांनी काढलेत. आणि आदित्य आता सगळ्यात जास्त, म्हणजे जेव्हापासून आदी आहे ना तेव्हापासून आदी एवढे व्हिडिओ काढतो. म्हणजे त्याने जर व्हिडिओ काढले नसते ना तर मग मी काहीच नसते. मग कंटेंट थोडा वेगळा असता, मी जे मिररमध्ये व्हिडिओ काढते ते वाला असतं किंवा नॉर्मल ट्रान्झिशन वगैरे असतं. पण मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, प्रत्येक आयडीचा व्हिडिओ हा तुम्हाला वाटेल तोच कंटेंट पळेल असं नाही. मी जेव्हा पहिली व्हिडिओ काढायचे ना तेव्हा माझा अकाउंटचे व्हिडिओ पळत नव्हते, कारण माझे व्हिडिओ नॉर्मल होते, कपल व्हिडिओ होते, सॉंग्सवर फक्त लिपसिंग नॉर्मल व्हिडिओ. आणि जेव्हापासून मी रिअल लाईफ काय, म्हणजे मी काय करते, जे पण असेल रिअल लाईफमध्ये होतं आहे असे व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करायला लागले तेव्हा माझं अकाउंट पळायला लागलं. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की मी फक्त असेच डेली लाईफमधले व्हिडिओ का टाकते, तर कारण हे व्हिडिओज
लोकांपर्यंत पोहोचतात, लोकांना आवडतात आणि मी कोण आहे हे लोकांना कळलं. म्हणून माझे व्हिडिओज असे असतात की घरगुती, म्हणजे मी विदाऊट मेकअप असते, मी कधी केस विंचरलेले नसतात, मी जशी असेल तशी आमचे व्हिडिओज असतात. म्हणजे खूपदा असं नाही की स्क्रिप्ट बनवतो आम्ही ना, नॉर्मल बोलत असतो. नॉर्मल बोलता बोलता जर काही वेगळं असं झालं, म्हणजे ते वाटलं की अरे याचा व्हिडिओ बनवायचा, की ते आम्ही सेम पुन्हा व्हिडिओमध्ये बोलतो. कधी कधी असं होतं की आम्ही डायरेक्ट म्हणतो चल व्हिडिओ चालू कर. व्हिडिओ चालू केला की आम्ही जे आधी मला बोलतो त्याच्यावर मी रिॲक्ट करते, ते व्हिडिओज असतात माझे, ते पण खूप पळतात. म्हणजे काहीही प्लॅन न करता, एकमेकाला काहीही न बोलता आमचे व्हिडिओज जातात आणि चालतात. म्हणजे लोकांना नॅचरल जे असेल ते सगळं खूप आवडतं. याचं मला खूप छान, म्हणजे खूप मस्त वाटतं की लोकांना अशी डेली लाईफ बघायला खूप आवडते, प्लस मी पण आवडते. थँक्यू सो मच. तर आम्ही आलो आहे व्हिडिओ बनवून मस्त. आता जेवण केलं, चेंज केली वेगळी साडी आणि जेवण केलं. आता आराम करायचा आहे. काल रात्रीपासून आजारीसारखं वाटतं आहे, सर्दी आहे नाकात आणि मला असं फील होते की मला बॉडी पेन आहे. तरी पण मी रात्री काहीच नव्हतं, मला फक्त बॉडी पेन होत होतं, तरी मेडिसिन खाऊन झोपले आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत होतं. आता परत काम करून जरा थकल्यासारखं झालं आहे, तर परत असं वाटतंय की आजारी पडती आहे. आणि 2 दिवसांनी मला सोलापूरला जायचं आहे. मी तिथे जाऊन आजारी पडले की परत तेच होणार आहे. मी तिथे गेली आणि आजारी पडली. ओ माय गॉड. तर खूप मस्त मस्त साड्या होत्या. एक साडी 8,000ची होती, नवीन आला आहे पॅटर्न, इतका मस्त आहे, मला इतका आवडला. पण मी घेऊ नाही शकत कारण आता इतकं मोठं फंक्शन घरात नाही आहे आणि फालतूचं एवढे पैसे अडकून ठेवू शकत नाही मी. आणि मला खूप आवडली आहे पण मी घेणार नाही, बिकॉज माझ्याकडे थोडे पैसे आले का मी काही ना काही करते आणि उडवून टाकते. माझ्याकडे 1 रुपया पण राहत नाही मग, म्हणून मी कंट्रोल करते, माझ्या स्वतःलाच कंट्रोल करते की नाही घ्यायची तुला. खूप मस्त साडी मी व्हिडिओमध्ये दाखवली पण आहे. पिंक कलरची बॉर्डर आहे, सगळं विणलेलं काम आहे त्याच्यावरती, स्टोन्स वगैरे आहेत, मोती वगैरे आहेत, खूप मस्त काम केलेलं आहे. आणि पूर्ण मधला जे आहे ते प्रिंटेड ब्ल्यूइश कलरचं आहे आणि ती साडी आत्ता खूप जास्त ट्रेंडिंगला आहे. आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर अजून पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. मुलचंद मॉलमध्ये फुरसुंगी मध्ये आहे, सासवड हडपसर सासवड रोडच्या इथेच ब्रिजचं काम चालू आहे आणि स्टार्टिंगलाच आहे ते शॉप, मुलचंद मॉल म्हणून. तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की जा. खूप छान छान क्वालिटीच्या साड्या तुम्हाला तिथे भेटतील. तर व्हिडिओ एंड करते, कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.